सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। गांजा तस्करीचा पुन्हा शिरपूर कनेक्शन। 4 चाकी वाहनातील गांजा तालुका पोलिसांनी पकडला। शिरपूर कडून पुण्याच्या दिशेने 4 चाकी वाहनातून होणारे गांजा तस्करी तालुका पोलिसांनी रोखली असून 6,82,000 रुपये किमतीचा 31 किलो गांजा व 3 लाख रुपये किमतीची स्विफ्ट गाडी असा एकूण 9,82,000 रुपये किमतीचा मुद्देमाल तालुका पोलिसांनी हस्तगत करत शिरपूरच्या वाहन चालकाला ताब्यात घेत गजाआड केले। मुंबईच्या पथकाने 2 दिवसांपूर्वीच शिरपूरमध्ये छापा टाकत गांजा उद्ध्वस्त केला होता। मात्र तरी देखील गांजा तस्करीचं शिरपूर कनेक्शन समोर आल्याने पुन्हा एकदा शिरपूर तालुका चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय। कालूसिंग तेरसिंग पावरा वय वर्ष 38 राहणार रूपसिंग नगर आंबा तालुका शिरपूर जिल्हा धुळे असं ताब्यात घेतलेल्या 4 चाकी वाहन चालकाचं नाव असून त्याच्या विरोधात तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय। तो सदरचा माल कुठे घेऊन चाललेला होता याचा अधिक तपास तालुका पोलीस करीत आहे। परिवीक्षणाधीन पोलीस उपअधीक्षक सागर देशमुख यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे तालुका पोलिसांच्या पथकाने मुंबई आग्रा महामार्गावर कारवाई केली आहे। सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली परिवीक्षणाधीन पोलीस उपअधीक्षक सागर देशमुख यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक दीपक धनवटे, पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र सोनवणे, पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र गिरासे, पोलीस कॉन्स्टेबल सुरेंद्र खांडेकर, पोलीस कॉन्स्टेबल योगेश पाटील, पोलीस कॉन्स्टेबल धीरज सांगळे, पोलीस कॉन्स्टेबल कुणाल शिंगाणे, चालक पोलीस हवालदार अशोक पाटील यांच्या पथकाने कारवाई केली आहे। मी प्रोबेशनरी डीवायएसपी सागर देशमुख, धुळे तालुका पोलीस स्टेशन इंचार्ज। काल आम्हाला एक गोपनीय माहिती मिळाली। त्या गोपनीय माहितीनुसार गाडी नंबर MP09ZH7970 मध्ये एक मानवी मेंदूवरती विपरीत परिणाम करणारा पदार्थ शिरपूरकडून मालेगाव रोडनं पुण्याकडे जात आहे असं आम्हाला माहिती मिळाली होती। त्यानुसार माननीय SP साहेब श्रीकांत धिवरे, ॲडिशनल एस पी साहेब किशोर काळे आणि SDPO भांबळे साहेब यांच्या आदेशानुसार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही सायंकाळी कारवाई केली। त्याच्यानुसार या वरील नंबरची गाडी आणि त्याचबरोबर कालूसिंग तेरसिंग पावरा या आरोपीला आम्ही काल ताब्यात घेतलं आणि छापा कारवाईमध्ये आम्हाला 31 किलोचा गांजा आढळून आलेला आहे। त्याच्यानुसार पुढील आम्ही कारवाई करत आहोत। धन्यवाद। या सदरचा माल नेमका कुठून आलाय याच्याबद्दलचा तपास सुरू आहे। बट सुरुवातीची जी आम्हाला माहिती मिळाली ती शिरपूर इथून तो माल निघालेला होता आणि पुण्याच्या दिशेने चाललेला होता। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक गिरारी, धुळे।